Hello students, I am Nandini Mutha from Sitilok Jain Vidyalaya, Pathardi. In previous video, we have already studied the adaptation in plants and animals. Today, we are going to study Darwin's theory of evolution, classification of living organisms, and binomial nomenclature by Carl Linnaeus. Darwin's theory of evolution. Charles Darwin, a biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. This is called the theory of survival of the fittest. This is Darwin's first principle. म्हणजेच चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतीचा अभ्यास केला आणि असं सुचवलं की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते आणि यालाच सक्षम तोच टिकेल असा सिद्धांत म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असं म्हटलं जातं. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. आता आपण डार्विनचा दुसरा सिद्धांत पाहणार आहोत. इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू beneficial characteristics and is able to survive, this change is preserved in the next generation. This is Darwin's second principle and it's called the theory of natural selection. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारं एखादं वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतात. द नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Why are living things classified? Let's recall. Which are the criteria used for the classification of plants and animals? वनस्पती व प्राण्यांचं वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे केलं जातं? It is difficult to study the different types of animals and plants and remember all these organisms in this diverse living world. At the same time, classification helps in these respects. म्हणजेच आपल्या सभोवताली या वैविध्यपूर्ण सजीव सृष्टीमध्ये सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणं त्यांना लक्षात ठेवणं हे अवघड असतं आणि प्राण्यांचं वर्गीकरण केलं असता आपल्याला तो अभ्यास करणं सोपं जातं. यासाठी क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण हे महत्वाचं आहे. Different scientists have used different criteria and independently classified plants and animals. A hierarchy is formed in the classification that starts with kingdoms Animalia or kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. This is called the hierarchy of classification. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचं, प्राण्यांचं स्वतंत्रपणे वर्गीकरण करून वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावले व वर्गीकरणाची एक उतरण बनवली गेली. याची सुरुवात प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी येथून झाली. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक, मूलभूत साम्य आणि भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार करण्यात आले आणि यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतात. आता आपण एक चार्ट पाहणार आहोत. पुढे इथे पहिला कॉलम जो आहे तो आहे हायरार्की म्हणजे पदानुक्रम. त्याच्या दुसरा कॉलम जो आहे तो आहे एक वनस्पती आणि एक प्राणी यांचा पदानुक्रम इथे दिलेला आहे. दुसरा कॉलम आहे मँगो, वनस्पतीमध्ये मँगो आणि प्राण्यांमध्ये ह्युमन म्हणजे मानव प्राणी घेतलेला आहे. आता पहा मँगो
याची हायरार्की आपण पाहतोय, पदानुक्रम आपण पाहतो आहे. त्याचं किंगडम म्हणजे सृष्टी जी आहे ती आहे प्लांटी म्हणजे वनस्पती सृष्टीमध्ये येतो. त्याच्यानंतर फायलम म्हणजे त्याचा जो संघ आहे तो आहे अँथोफायला. त्याच्यानंतर क्लास जो आहे, वर्ग जो आहे तो आहे डायकॉटिलिडोनी. त्याच्यानंतर ऑर्डर म्हणजे गण जो आहे तो आहे सॅपेंडेल्स. त्याच्यानंतर फॅमिली म्हणजे कुल जो आहे तो आहे अॅनाकार्डिसी. त्याच्यानंतर जीन्स म्हणजे प्रजाती जी आहे ते आहे मँगीफेरा. स्पेसीज म्हणजे जाती ती आहे इंडिका. त्याच्यानंतर आपण मानव म्हणजे ह्युमन याची हायरार्की पाहतो. किंगडम म्हणजे सृष्टी आहे ॲनिमिलिया म्हणजे प्राणीसृष्टीमध्ये ते येतं. त्याच्यानंतर फायलम म्हणजे संघ आहे कॉर्डाटा. त्याच्यानंतर क्लास आहे मॅमिलिया. त्याच्यानंतर ऑर्डर आहे प्रायमेट्स. त्याच्यानंतर फॅमिली हॉमिनिडिया. त्याच्यानंतर जीन्स होमो आणि स्पेसीज आहे सेपियन्स. आपण पाहणार आहोत आता बायनोमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. Imagine that there are 4 students with the name Kabir and Kiran in a classroom. If you are talking about any one of them, how would you ensure that others know which one of them you are talking about without any confusion? We would tell the full name, that is the first name and the last name. This is similar to binomial nomenclature. म्हणजेच कल्पना करा की एकाच वर्गात कबीर आणि किरण या नावाचे 4 विद्यार्थी आहेत. त्यापैकी एकाच विद्यार्थ्यांबद्दल जर तुम्ही बोलत आहात आणि ते इतरांना निसंदिग्धपणे जर समजायचे असेल, कळायचे असेल तर तुम्ही काय कराल? तर त्याचं तुम्ही पूर्ण नाव सांगाल आणि आडनाव सांगाल. यालाच द्विनाम पद्धती असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी ही द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. Binomial nomenclature is used to identify each organism. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. It consists of 2 parts. The first part is genes and second is species. All identified organisms have been assigned to a binomial name as per as guidance of the International Code of Nomenclature. All the organisms of a species are so similar that irrespective of differences in color, height, habitat, and habits, they can produce among themselves and form new individuals like themselves. For example, all domestic cats in the world belong in the same species. The same is true in the case of animals like hen, cow, dog, etc. and plants like mango, wheat, maize, etc. पहा, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आलेलं आहे आणि या नावामध्ये 2 संज्ञा असतात. पहिली जी संज्ञा असते ती प्रजाती दर्शविते, तर दुसरी जी संज्ञा असते ती जाती दर्शविते. आणि आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहे. आणि एकाच जातीतील सर्व सजीव इतके सारखे आहेत की त्यांच्या रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो आणि प्रजनन व वंशवृद्धी होते. पहा, चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता मांजर दाखवलेले आहे एकाच प्रजातीमधील. आणि पहा, स्क्रीनवरती तुम्हाला एक कुत्रा दिसत आहे आणि त्याच्या प्रजातीमध्ये असलेले अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डॉग्स जे आहेत ते तुम्हाला त्यामध्ये दिसत आहे. ते जरी त्यांच्यामध्ये विविधता असेल, मग ती रंगामध्ये असेल, उंचीमध्ये असेल, त्यांची शेपटीची लांबीमध्ये असेल, असे जरी भेद असले तरी त्यांच्यामध्ये संकर होतो आणि प्रजनन होऊन वंशवृद्धी होते.
पहा, वनस्पती आणि प्राणी यांच्या सृष्टीतील द्विनाम पद्धतीचे वर्गीकरण केलेली काही उदाहरणं पुढे दिलेली आहेत. Following are the some examples of organisms from kingdom Plantae and Animalia classified by the binomial methods of nomenclature. लिव्हिंग थिंग्स डॉग, त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे कॅनिस फॅमिलिअरिस. काऊ बोस टॉरस, सायंटिफिक नेम जे आहे काऊचं ते आहे बॉस टॉरस. हिबिस्कस, सायंटिफिक नेम हिबिस्कस रोझा सायनेसिन्स. त्याच्यानंतर जवार, याचं सायंटिफिक नेम आहे सॉर्गम वल्गेर. फाइंड find out the different scientific names of other animals of plants in your surroundings and discuss in the class. अशा प्रकारे सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांची आणि काही वनस्पतींची वैज्ञानिक नावं तुम्ही शोधायची आहे आणि त्याची चर्चा तुम्ही क्लासमध्ये करायची आहे. 29. थँक यू.